सायबर फूट प्रकरणानंतर 22 विद्यार्थ्यांनी जे आहे 20 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी त्यांनी आपले जीवन संपवलं। त्यानंतर जे आहे दिल्लीच्या जंतर मंतर इथं आंदोलन सुरू झालं। त्याच आंदोलनाला पाठिंबा म्हणून नांदेडच्या ITI कॉर्नर येथे काँग्रेसच्या वतीने सगळं आंदोलन सुरू आहे। आपण बघू शकता की संपूर्ण आंदोलक जे आहे ते रस्त्यावर येऊन बसलेले आहेत आणि रस्त्यावर येऊन त्यांनी अशा पद्धतीने रास्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे। त्यांना बाजूला काढण्याचा प्रयत्न पोलिसांचा सुरू आहे। आंदोलनाचे हात अगोदर अचानक आंदोलक रस्त्यावर उतरल्यामुळे त्यांना हटवण्यासाठी पोलिसांच्या वतीने अशा पद्धतीने ट्रॅफिक जाम झालेला आहे आणि त्यामुळे जे आहे हा रस्ता बंद पडला। सगळे आंदोलक जर बघितले खाली अशा पद्धतीने संपूर्ण बसलेले आहेत आणि त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला जातोय। चित्र जर बघितले गेलं तर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुद्धा इथं आंदोलन करताना पाहायला मिळतात। रोष व्यक्त केला जातोय। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान जे आहेत त्यांचा राजीनामा घ्यावा अशा पद्धतीची मागणी आहे आणि त्याच मागणीला समर्थन म्हणून जे आहे ते नांदेड सुद्धा अशा पद्धतीनं संपूर्ण रस्ता रोको आंदोलन सुरू झालं आहे आणि या आंदोलनामुळे आपण या या ठिकाणी पोलिसने पुन्हा एका समस्येचं या ठिकाणी चालू आहे आणि या ठिकाणी आंदोलन करत असताना पोलीस आम्हाला लाठीचार्ज करून उचलून नेण्याचा प्रयत्न करत आहेत। मोदी शहा प्रतीक या ठिकाणी परत नांदेडमध्ये दिसत आहे। नांदेडमध्ये आणि अत्यंत क्रूर पद्धतीनं या ठिकाणी महिलांना आपण बघतो, महिलांना सुद्धा या ठिकाणी उचलून नेत जात आहे। मी या सरकारचा जाहीर निषेध करतो। या सरकारने ताबडतोब या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे। या सरकारने या ठिकाणी काम झालं पाहिजे। तुम्ही नाही केला तर आम्ही जाणून घेणार आहोत। मोदी सरकार सुरू आहे आंदोलकांना हलवण्याचा प्रयत्न करतात। मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या वतीनं बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आला आहे आणि आंदोलक मात्र जागेवर चालणार नाही आहेत आणि त्यांच्या वतीने हे सगळं आंदोलन जे आहे ते सुरूच आहे। चित्र आहे आणि देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी जंतर मंतर आंदोलन सुरू आहे। त्याच आंदोलनाला पाठिंबा म्हणून नांदेडमध्ये सुद्धा काँग्रेसच्या वतीने अशा पद्धतीने रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आलं आहे आणि एकूणच सगळे आंदोलन आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पोलिसांच्या वतीने या सगळ्यांना हटवण्याचा प्रयत्न केला जातोय। विजय गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।